काय करता इकडे तुम्ही? निघा इकडे, निघा. थांब जरा, दोघांसाठी नाश्ता घेऊन आलोय आम्ही. आम्हाला काय गरज नाही याची. अर्जुन अरे असं काय करतोय? शांत हो की. जेवणावर कशाला राग काढतोयस? यांना कशाला घेऊन आली तू इकडे? अरे त्याशिवाय बोलणं कसं होणार आहे अर्जुन? आता बोलण्यासारखं राहिलेच काय आप्पे? काय नाही बोलायचं, निघा इथून. पापा तुम्ही तरी सांगा ना त्याला. ए आप्पे, त्यांना मध्ये घ्यायचं ना. जे काय बोलायचं माझ्याशी बोलायचं. अर्जुन 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 म्हणायचं. अर्जुन म्हणायचा कुठलाच हक्क नाही तुम्हाला, कळलं का? अर्जुन हे बघ, जे काय झालंय त्याची सगळी जबाबदारी माझी आहे. मी काय म्हणतोय, पण आता का उपरती झाली तुला? अरे 20 वर्ष गप बसला होता तू दादा, आणि आताच का? कदम, तुम्हाला अजून दादा म्हणूशी वाटतं या माणसाला? अर्जुन अरे थांब ना, त्या दोघांना बोलू दे की तू नको ना मध्ये पडू. होय, थांब बरं जा. बाबा तुम्ही एकदा बसा बरं. मी नाश्ता घेऊन आली, तुम्ही नाश्ता करा. तुम्हाला रोज सकाळी नाश्ता लागतोय माहितीये मला. मी बोलतो. घे विना, तू घे. हा घे. अर्जुन अरे जा. विनया, मी सगळं खरं खरं सांगतो. आता अजून आहेच का? अर्जुन थांब ना, ऐकून तर घे. मी आधी लय माजुरडा होतो. कोणाचं काही पडलेलं नव्हतं मला. मी स्वतःला खरंच सरकार समजत होतो. त्यामुळे मला जे वाटतं तेच फक्त खरं असं मला वाटायचं. हे सगळं माहिती आहे मला. नवीन काहीतरी सांगा. सुजानं मला कोंडून घातलं होतं, आणि असं तसं नाही, चांगलं 4 महिने कोंडून घातलं होतं. तेव्हा मला कळून चुकलं. आणि सुजानं का कोंडून घातलं होतं माहितीये मला? कारण मी त्याला थोबाडला होता. इलेक्शनच्या टायमाला आप्पीनं खरंच त्याचा खूप चांगला प्रचार केला होता, आणि तरी देखील तो आप्पीच्या नावानं खडं फोडत होता. म्हणून चांगला मूस काढला होता मी त्याला, आणि त्याचाच राग डोक्यात ठेवून त्यानं मला कोंडलं होतं. आणि त्या 4 महिन्यात त्यानं माझं लय हाल केलं. ते आता सांगून काय होणार आहे? नाही बाळा, मी सांगतो यासाठी की त्यावेळी मला कळून चुकलं की आपल्या पापाची फळं आपल्यालाच भोगावी लागतात. आणि म्हणून मी म्हणाले की सरकार बदलले. आप्पे थांब. दादा, तिला जाऊन 20 वर्ष झाली. इतकी वर्ष तू खोटं बोलत होतास, आणि का रे? तुला दिसत नव्हतं माझी अवस्था, अर्जाची अवस्था? तरी पण तेव्हा मी मूर्ख होतो भावड्या. वर्ष गेली तेव्हा मला लय वाईट वाटलेलं. वाईट वाटतंय? काय करतोय? गपचूप निघायचं इथून, नाही तर गाडून ठेवी ताच. अर्जुन काय चाललंय तुझं? आत्ता वाईट वाटतंय? माझ्या आईला मारून टाकलंस की. आणि इथून पुढे तोंडातून भावड्या शब्द काढायचा नाही, कळलं का? अर्जुन हातापाई करतोयस तू. कारण माझ्या बापाला पश्चाताप होतोय. पण तो आईच्या मृत्यूला मी जबाबदार आहे. आणि ह्यांना आत्ता वाईट वाटतंय वे. निघायचं इथून, नाही तर मारून टाकेल. अर्जुन म्हणून हातापाई करायची गरज नाहीये. बाबा चुकतोय हा. ए, त्यांना मध्ये घ्यायचं नाही, कळलं का? आणि हे घेऊन जा तुझा नाश्ता बिस्टा, चल. हे बघ अर्जुन, माझा राग तिच्यावर काढू नकोस. तिला काय बोलू नकोस. हे बघा, तुम्ही आहे ना माझ्या डोळ्यासमोर नकोय मला. आणि आप्पे, तुला त्यांची साथ द्यायची असेल ना तर तू पण निघ इथून गपचूप. अर्जा, अर्जा तू शांत हो बघू. विनय, काय शिक्षा द्यायची ती दे मला, पण आपल्याला नको रे. हे बघा, तुम्ही दोघं आता जावायत ना. मी तुमच्या समोर हात जोडतो. सरकार चला. आप्पे, आता गेलो तर परत कधीच नाही होणार. सरकार आता इथे थांबून काही होणार नाहीये, चला. हे घेऊन जा सगळं, चल. अर्जा, नीट नीट सांगतील. उगाच वड्याचं तेल वांग्यावर काढू नकोस.
अर्जुन चुकतोयस तू? हा ठीक आहे, तुम्ही निघा इकडून, मग बरोबर वागेन. अनो आंबीर कदम, परत आमच्या शेतात पाऊल ठेवायचं नाही, कळलं का? नाही तर माझ्यासारखा वाईट नाही कोण. निघा. आई, भूक लागली, मला खायला दे काहीतरी. रुपाली, त्याला काहीतरी खायला दे. अहो आई, जे होतं ते मगाशी मी आपणाला डब्यात घालून दिले ना. मी बनवू का दुसरं काही लगेच? तुझ्या थांब थोडा वेळ, ती करेल की आता तासाभरात. तासाभरात कुठलं काय? तुम्ही बदले सरकारनं अप्पीची वाट बघत, ते काय लवकर येत नाही माहितीये मला. तुला काय माहित? हा, आई, अर्जा ऐकणार ना याची गॅरंटी आहे मला. अरे तू तुझ्या का असं वैरासारखं वागतोयस? त्यांनी काय बिघडवलंय एवढं तुझं? हा, प्रॉपर्टीसाठी चालू आहे सगळं. दादा, तुला एवढं नीच वाटलो का रे मी? तू तर आला होतास ना माझ्याकडं प्रॉपर्टी दे म्हणून. आणि ह्यांना पण तीच धमकी देत होतास ना? सगळ्यांना मी कसं वागतो हेच दिसतंय. सरकार कसे वागले हे दिसतच नाही. काय केलं रे त्यांनी तुला? कसे वागले? अरे स्वप्नील बोलला असताना तर एक वेळ समजून घेतलं असतं, पण त्यांनी काय वाईट केलंय तुझ्या बरोबर? वा आई वा, काय वाईट केलंय म्हणे. अगं माझी अवस्था फक्त सरकारांमुळे झाली आहे. एक मिनिट सुजय, तुझ्या सगळ्या चुकांचं खापर सरकारवर फोडू नकोस. दादा, तुला काहीच माहित नाही. उगाच काहीतरी बोलू नको. अहो तुमचे मोठे भाव आहेत ना ते. हो वहिनी, बरोबर, पण मोठ्या भावासारखं कधी वागले नाहीत हे. अरे काय झालंय तुझ्या तुला? काय झालं म्हणजे? दादा वाटतो भोळा, पण हा एकदम चतुर. त्यामुळं सरकारांपासून लांब राहिला आणि अडकलो मी. सुजा, अरे त्यो अभ्यासात हुशार होता म्हणून शिकला आणि त्याची त्यांनी नोकरी मिळवली. आई, सरकारांची इच्छा नव्हती का त्यांच्या दोन्ही पोरांनी त्यांचं सगळं सांभाळावं म्हणून? अरे पण त्यांचं असं काय म्हणणं नव्हतं. आई, मला माहिती आहे, तू खोटं नको बोलू. मला काय म्हणायचे ते, यो विषय तुझ्या दादाचा नाहीये. याला दम लाग. सुजय, दादा, हे मी नाही, सरकार बोलायचे. सरकार बोललेच असतील असं. आपल्याला बाळ होत नव्हतं तर किती हिनवत होते आपल्याला. हा तेच तेच, पण ह्या अप्पीला सरकारांचा एवढा का पोळ काय तेच कळत नाही मला. हा, तिचं बाळ शोधून दिलं ना म्हणून असं. पण इथं जेवढे सरकार मला माहिती ना तेवढे कुणालाच माहित नाही. आई, तुला पण नाही बरं का? तुझ्या बास करा आता. हो, बसच करतो मी. मला फक्त एक गोष्ट सांगा, सगळ्यांनी सांगा, सगळ्यांनी सांगा. आत्याला जेव्हा हॉस्पिटलमध्ये परत नेऊन घरी आणलं होतं, अपर्णानं आत्याला बाहेर काढलं तेव्हा तेव्हाच तेव्हाच तेव्हा आत्या खोलीतच का झोपून राहायची माहिती? हो, तिची ट्रीटमेंट चालू होती. हे आहेत सरकार. आत्याची ट्रीटमेंट चालू होती असं सरकारांनी सगळ्यांना सांगितलं. अर्जा अप्पीचं पण लग्न झालं नव्हतं तरी अप्पीला सांगितलं. का? का तर तिने दंगा करू नये म्हणून. पण खरं काय माहितीये का? काय? आत्याला येड्याचे झटके जे इंजेक्शन द्यायचो मी, आणि ते इंजेक्शन डॉक्टरांनी स्वतः लिहून दिले होते बरं का. का? कारण सरकारने त्यांना धमकावलं होतं. काय? तुझ्या तोंडाला येईल ते बोलू नको. हे आई, ते आलं की विचार त्यांना. यातला एक जरी शब्द खोटा निघाला ना, तू म्हणशील ते करीन मी. अहो भाऊजी, पण तुम्ही का द्यायचं मग? तेच तर सांगतोय वहिनी मी, तेच तर सांगतोय. सरकार म्हणजे आपला देव.
ते म्हणतील तेच करायचं, संपला विषय. आणि हे 2-1 महिने सुरू होतं. आरजेचं लग्न झालं म्हणून थांबलं हे. आणि याच्या पुढचं पण सांगतो, डॉक्टरांनी हे सुद्धा सांगितलं होतं, देताना जरा जरी जास्त झालं ना तरी आत्या जाऊ शकते. तरी तुम्ही द्यायचा? मग बघा आता, अशा लय गोष्टी आहे जे तुम्हाला कोणालाच माहित नाही. म्हणून मला सरकारांचा राग आहे, कळलं काय? बास कर की सुजाता. का का गाई? आता ऐकू नका तुला, जाऊ द्या. तुम्ही बसा त्यांची वाट बघत, मी काहीतरी खाऊन येतो. आई, अगं किती भयंकर आहे हे सगळं. आहे काय हा माणूस नक्की? नाही, मला सुजावर विश्वास नाही. अगं पण तो बरोबर बोलत होता की आत्या आतच झोपून असायची आणि नंतर 2-1 महिन्यानं ठीक झाली ती. जाऊ दे, माझं बी डोकं धरलंय. मी आज जाऊन पडते जरा. बघा, आता तरी झालाय का तुमचा निर्णय? अहो काय म्हणतेय मी? अहो एवढं ऐकलं ना आता, मग बोला की काहीतरी. रुपाली, एक एक गोष्ट ऐकली तशी पायाखाली जमीन सरकते माझ्या. विद्या काका सांगायचा, हे तिघं जेव्हा आजगावात आले ना, सरकार, विनय काका आणि आत्या, आई बापा विना पण जीवाला जीव लावून राहायचे. विनय काका, सरकार कामावर जायचे, राबायचे. आत्यानं पण खूप साथ दिली ग त्यांना. भर उन्हात त्यांच्या बरोबर राबायची. कितीतरी वेळा आत्या स्वतः जेवली असं सांगायची, का तर माझा दादा जेवला पाहिजे, त्याचं पोट भरलं पाहिजे. आणि त्याच दादानं तिची केवढी विचित्र अवस्था करून टाकली होती. किती रुपाली, मला जर हे आधी समजलं असतं ना तर अर्जुनच्या आधी मी घर सोडलं असतं. मला तर आता इथे थांबायची इच्छाच नाही अजिबात. खरंय तुझं रुपाली. आणि मला काय वाटतं माहितीये का, आता मामनजींनी आणि भाऊजींनी त्यांना माफच नाही केलं पाहिजे अजिबात. कदम, तुम्ही माझ्याशी बोलत का नाही? माझं डोकं सटकलंय. काय बोलणार? डोकं सटकलंय ना तुझं, काय बोलणार मी? तूच बोलतोयस तर मग सटकणार नाही का? मग मला नको सांगूस काय. कदम, मी काय चुकीचं वागतोय का? त्यांना याची काय गरज होती का? हे बघ अर्जा, अरे मी आप्पी बद्दल बोलतोय, तू तिच्यावर एवढा का रागवतोयस? कारण तिने फसवलंय मला. फसवले का बरं? कदम, ती तर आपली होती ना, आपल्यापासून काला बोलू तिने? हा, पण तू सटकतो ते माहित आहे ना तिला. तुम्ही घ्या, तिचीच बाजू घ्या प्रत्येक वेळी. अरे तिची बाजू नाही घेत रे, पण तिचा हेतू चांगला होता ना या वेळेला. हे तू ह्याच्या आधी कुठं होता चांगला आहे तू? हे बघ अर्जा, आपली बायको असली ना तर आपण तिला एवढी हक्काची समजतो ना की सगळा राग आपण तिच्यावर काढतो. म्हणजे आता तू सरकारवरचा राग तिच्यावर काढतोय. तिनं प्रेमापोटी सहन केलं ते, पण हे तुझं चुकतंय. नाही, मला नाही वाटत मी असं केलंय म्हणून. माझा राग आप्पीवरच आहे. मग तो राग चुकीचा आहे. मी काय सांगतो ना त्याच्यावर लक्ष दे. अरे कारण मी बघितलं ना आता तुला तिच्यावर चिडताना. कदम, तुम्हाला तिच्याबद्दल किती काय सांगितलं ना तरी तुम्हाला तिच्याबद्दलच वाटतं, माहितीये मला. मी रागवतो, मी चिडतो ना. तुमचं तसं नव्हतं ना. तुम्हाला का नाही सांगितलं? तुम्हाला का नाही बोलली ती? बोलू शकली असती का नाही? का नाही बोलली मग आता? हा, तिची चूक आहे, पण तू तिला त्यापेक्षा मोठी शिक्षा देतोस बरं का. आओ, हे बघा कदम, मी तिला 2 गोष्टी बोललो होतो आधीच, की आयुष्यात मला 2 गोष्टी लय महत्वाच्या आहेत. एक म्हणजे आपली माणसं, आधी तुम्ही, मग ती, मग बाकी सगळी. आणि दुसरं म्हणजे आपल्यापासून एकमेकांपासून काय लपवायचं नाही, एकमेकांपासून काय दडवायचं नाही, खोटं बोलायचं नाही. आम्ही एकमेकांना तसं वचन दिलं होतं. तिने ते वचन पाळलं का? तसं झालं का? बरं, आपल्या दोघांसाठी आई किती महत्वाची आहे तिला माहित असून पण. अरे कधी न घाबरणारी आपली आप्पी आता घाबरली. घेतली बाजू परत. बाळाच्या वेळी मी चुकलो तरी पण तुम्ही तिचीच बाजू घेतली. प्रत्येक वेळी तुम्ही. हे बघ अर्जा, हे आपण जेवढं उपसू ना तेवढं उपसत जाईल बघ. अरे पण ह्यामुळे आपलं नातं नाही तुटलं पाहिजे. मला नाही माहित काय होणार आहे ते. विश्वास सोडून गेल्यासारखं वाटतंय. काय
काय होणार आहे काय माहिती. अरे खोळा आहेस का तू? हा, तुमच्या पोटाला ताण लेकरू आहे ह्याचा तरी विचार कर. कदम आपण सकाळीच बोललो या विषयावर. जाऊ दे सोडा. मला आतनीच काय वाटत नाही तर काय करू मी तरी. सरकार सरकार आपे ऐक, मी काय म्हणतो ते नीट ऐक. आत्ताच्या आत्ता आपण घरी जाणार आहोत. मी तिथे उतरेन. तू अमोलला घ्यायचं आणि सरळ शेतावर यायचेस. सरकार काय बोलताय तुम्ही? आपे हे बघ, आता कुणाला काही समजावून काही उपयोग नाहीये. अर्जुन तर एवढा चिडलाय ना. नाही नाही, त्यांनी आता जे काय केलंय ना ते मलाही नाही आवडले सरकार. बरोबरच वागलाय तो. बरोबर वागलाय तो. सरकार त्यांनी तुम्हाला हात लावलाय आज. अजून काय केलं असतं तर? माझा अपराधच एवढा मोठा आहे ना आपे. घरातल्या लोकांना माझ्यामुळे लय त्रास झाला. तुम्हाला पण त्रास झाला. अमोल तुमच्यापासून दूर झाला म्हणे मावशीमुळे. आणि आता अजून असं हवं असं अजिबात मला वाटत नाही. असं काही नाही होणार सरकार. कसं आपे? अगं तू आणि अर्जुन एकीकडे, अमोल एकीकडे, आणि अर्जुन माझ्यामुळे तुझ्यावर पण चिडतोय. अहो सरकार, मग त्याला माफ करणं जमलं पाहिजे ना. आपे ते करतील ना करतील, पण तू यात पडू नकोस. एक मिनिट, यात म्हणजे? सरकार अहो, तुम्ही माझ्या घरचेच आहात ना. आपे 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 का करतेस तू? मी 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 लय वाईट माणूस आहे. मी तुला घरातून हाकलायचा प्रयत्न केला आपे. तू नको थांबूस माझ्यासाठी. तू जा. सरकार, मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा प्रत्येक व्यक्तीचा आहे, ज्याच्यात बदल झालाय, ज्याला स्वतःच्या चुकाची जाणीव झालेली. अबे याची काय किंमत मोजावी लागते तुला कळतंय का? सरकार, मी हे फक्त माझ्या घरासाठी आणि माझ्या अमोलच्या भविष्यासाठी करते. अमोलच्या भविष्यासाठी? हो सरकार, एकदा का घर तुटलं ना की त्याचा परिणाम पुढच्या पिढीवर होतोच होतो. आणि आता जर अर्जुन आणि मी वेगवेगळे झालो ना तर अमोलला कधीच कळणार नाही की एकत्र कुटुंब म्हणजे नेमकं काय असतं. नाही आपे, एकत्र कुटुंबाच्या लायकीचाच मी माणूस नाहीये. खूप घाणेरडा माणूस आहे. स्वतःच्या सख्या भावाच्या बायकोला काय? आपे मी फक्त चुका करत आलोय. आयुष्यात फक्त चुकाच केलेल्या आहेत. मी जगायच्याच लायकीचा माणूस आहे. सरकार, तुम्ही काय करताय? सरकार, सावरा स्वतःला. बस आता. अप्पे तू जा अप्पे. तुझ्यात आणि अर्जुन मध्ये परत जर काही झालं ना स्वतःला कधी माफ नाही करू शकत. सरकार, असं काही होणार नाही. अर्जुनचं आणि माझं नातं खूप घट्ट आहे. एवढ्यानं नाही तुटणार सरकार ते. आणि जर तुम्हाला माफ केलं गेलं नाही ना तर तुम्ही कधीच व्यवस्थित नाही जगू शकत. तुम्हाला हक्क आहे तो. तू खरंच लय मोठ्या मनाची आहेस. सरकार, हे बघा, मला फक्त एक वचन द्या. काही झालं, कुठलीही परिस्थिती आली तरी तुम्ही कधीच चुकीच्या मार्गाने जाणार नाही. असा विचार सुद्धा माझ्या मनाला शिवणार नाही अप्पे. म्हणजे तर वचन देतो मी तुला. चला बरं, आता तुम्ही घरी चल. सरकार, आई घोटभर चहा घ्या बरं. आपे नको, काय खायची इच्छा नाही बघ. आई, तुम्ही काल रात्री पण नीट जेवला नाहीत. असं नका ना करू. हे कचल्या झालंय ग. अर्जा चिडतोय माहित होतं ग. पण विण्यानं आजवर माझी कधीच साथ सोडली नव्हती. म्हणून काका सांगा असं वागला का तुम्ही? सुजा, कालचं पास नाही झालं वाटतं. आई, आम्हाला पण काही वाद घालायची इच्छा नाहीये. अगं मग सांग की तुझ्या नवऱ्याला. आई, स्वतःला त्रास करून घेऊन काय होणार आहे? आई, तुम्ही शांत व्हा बरं. हे बघा, मला असं वाटतं की अर्जुनचा जर राग निवडला असेल तर आपण जाऊया का बोलायला? आपे इथंच बघ की आता विनू भाऊजी आणि अर्जुन नाही म्हणल्यावर कसं पोटात ढवळून येत आहे बघ. आणि आता आम्ही नसणार या ठिकाणी. सर, रुपाली,
अरे तुम्ही कुठे निघालाय? आम्ही पण हे घर सोडून निघालो. अरे असं काय करताय? माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही काय घेताय? अरे तुम्ही मला सांगा ना, मी जातो ना. सरकार, तुमच्या चुकीची शिक्षा आम्ही नाही घेते. तुमची शिक्षा हीच आहे की तुम्ही घर घर करून एवढं बांधलत ना, यात तुम्हीच एकटे राहा. सर अहो पण तुम्ही हा निर्णय का घेतलाय? अपर्णा, हा निर्णय मी याआधीच घ्यायला पाहिजे होता. स्वप्नील, अरे काय बोलतोस तू? आई, आणि तुलाही माहिती आहे, चूक तुझी पण आहे. तू सुद्धा यांच्या सगळ्या चुका पदरात घालत आली आहेस. तूच नाही, आपण सगळेच.